असं म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांनी काय साध्य होत नाही. एखादी नदी तिच्या सततच्या प्रवाहाने कितीही कठीण खडक असला आणि कितीही बलाढ्य पर्वत असला तरी त्याला सुद्धा छेदू शकते, त्याला सुद्धा ती झिजवू शकते. बऱ्याचदा तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की मोठ्या मोठ्या मंदिरांमधल्या मूर्ती लोकांनी सतत केलेल्या स्पर्शांमुळे त्या मूर्तीच्या पायाची सुद्धा झीज झालेली असते. ह्याचाच अर्थ काय, आपल्याला जर आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता आलं तर आपण कुठलीही गोष्ट लाईफमध्ये अचीव करू शकतो. पण बऱ्याचदा जेव्हा आपल्याला जिथपर्यंत पोचायचं आहे, आपलं जे ध्येय आहे त्याच्याबद्दलची एक्झॅक्ट जर आपल्याला माहिती नसेल, जसं की तुमच्या परीक्षेबद्दलची एक्झॅक्ट माहिती जर तुम्हाला नसेल, दिनांकच माहिती नसेल, तर या अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हे फार जास्त कठीण जातं. आणि काहीशी अशीच परिस्थिती बऱ्याच वॉरियर्सची सध्या झालेली आहे की परीक्षेची तारीख फिक्स माहिती नसल्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं कठीण जात आहे. तसं तर आयोगाची बैठक होणार आहे, त्यामुळे लवकरच ज्या परीक्षांच्या तारखा आहेत त्या जाहीर होतील अशी किमान आपल्याला आशा तरी आहे. मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छिते, ज्या तुम्हाला परीक्षांच्या तारखा आल्या किंवा नाही आल्या तरीसुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवायला फार जास्त हेल्पफुल ठरतील. बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहा, जेवढे तुम्ही सकारात्मक विचार कराल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं अचीव करू शकता. डेफिनेटली आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे. पण आपल्याला जर ॲक्टिव्ह राहायचं असेल, आपल्याला जर कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल, आपल्याला जे हवं आहे ते जर आपल्याला मिळवायचं असेल, तर कधी फक्त सकारात्मक विचार करणं गरजेचं नसतं. तर आयुष्यामध्ये ज्या ठेचा आपल्याला लागलेल्या असतात, जिथे जिथे आपण अडखळलेलो असतो, जिथे जिथे आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले असतात, ते आपल्या लक्षात असणं सुद्धा गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात पहिली गोष्ट कुठली कराल तर तुमच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांना रोज भेटा. कारण ज्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट डोक्यात येईल की माझ्या लाईफमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला काहीतरी अचीव करून दाखवायचं होतं, म्हणून मला ही पोस्ट मिळवणं गरजेचं आहे, म्हणून मला ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे, त्यावेळेला तो प्रॉब्लेम, ती समस्या, ती गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करेल. कितीही कंटाळा आला असेल, अनिश्चितता आहे म्हणून मन लागत नसेल, अभ्यास करावासा वाटत नसेल, तरीसुद्धा उठून एकदा हातात पुस्तक घेण्यासाठी आणि म्हणूनच स्वतःच्या प्रॉब्लेम्सना भेटा. स्वतःला एक प्रश्न विचारा की आज जे आयुष्य मी जगत आहे, आज जे टेन्शन माझ्या पाठीमागे आहेत, मला याच परिस्थितीमध्ये आणि याच टेन्शनमध्ये अजून पुढची काही वर्ष जगायचं आहे का? मला आयुष्यभर याच प्रॉब्लेमसोबत राहायचं आहे का? निश्चितपणे याचं उत्तर नाही असं असेल आणि हीच गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करेल अभ्यास करण्यासाठी. आणि मग तुम्ही अभ्यासाला बसाल, जरी तुम्हाला तुमच्या एक्झामची डेट कन्फर्म माहिती असेल किंवा नसेल तरीसुद्धा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे जर तुम्ही यापूर्वी एक्झाम दिली असेल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये फेल झाला असाल तर तुमचं लास्ट फेल्युअर जे आहे तो दिवस आठवा. कारण बऱ्याचदा ते जे तुमचं फेल्युअर असतं, तो जो घाव असतो, तो अशा पद्धतीने आपल्या वर्मी बसलेला असतो ना की आपल्याला ती फिलिंग, त्यावेळच्या इमोशन्स आणि ती सिच्युएशन परत लाईफमध्ये कधीच फेस करायची नसते. सो स्वतःला हा एक प्रश्न विचारा की परत तुला तेच अजून एकदा फेस करायचं आहे का? आणि जर त्याचं उत्तर नाही असं असेल तर उठा आणि अभ्यासाला लागा. आता या तर झाल्या इमोशनली स्वतःला कसं अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह ठेवायचं या गोष्टी. बट जेव्हा आपण ॲक्च्युली प्रॅक्टिकली करायला जातो तेव्हा ते तितकंसं इझी नसतं. कारण इमोशन्सवरती आपला कंट्रोल नसतो. आपण तो कंट्रोल ठेवायचा प्रयत्नही करू शकतो, पण ज्यावेळेला ॲक्च्युली करण्याच्या गोष्टी येतात त्यावेळेला मात्र हजारो विचार आपल्या डोक्यात येतात. याच्यासाठी सुद्धा मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिली गोष्ट, तुमचं जे अल्टिमेट गोल आहे, जे तुमचं फायनल आहे की मला ही पोस्ट मिळवायची आहे, त्याच्यावरती सध्या तरी फोकस करू नका. तुम्ही म्हणाल जर त्याच्यावरती फोकस नाही करायचं तर मग आम्ही क्वालिफाय कसे होऊ? अर्थात तुमचं अल्टिमेट गोल जे आहे, आता सध्या तर तुम्ही पूर्व परीक्षा पास होण्याचा डोक्यात विचार ठेवत असाल किंवा तिथून पुढे मुख्य परीक्षा आहे आणि मग ते तुमचा फायनल रिझल्ट वगैरे. पण होतं काय की तुम्हाला जो फायनल रिझल्ट अपेक्षित आहे त्या रिझल्टसाठी होणारी परीक्षा याची डेटच तुम्हाला माहिती नाही आहे आणि त्यामुळेच तुमच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग त्या लास्टवाली डेट किंवा तुमचा अल्टिमेट गोल,
फोकस करा छोट्या छोट्या स्टडी टार्गेट्सवरती. तुम्हाला जिथपर्यंत पोहोचायचं आहे त्याची जी प्रोसिजर आहे, त्या प्रत्येक टप्प्यावरती जी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे त्याच्यावरती फोकस करा आणि त्याच्यासाठी छोटे छोटे टार्गेट सेट करा आणि ते छोटेच टार्गेट कंप्लीट करण्याचं चॅलेंज स्वतःला द्या. याच्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होऊ शकते. आपल्या यूट्यूब चॅनलची तर ऑब्व्हियसली हेल्प होतच आहे. राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवेसाठी 135 डेज हे मी फ्रीवालं चॅलेंज सुरू केलं होतं. ऑलमोस्ट 112 दिवस झालेले आहेत. सो तुम्ही तिथले जे स्टडी टार्गेट आहेत ते फॉलो करायला सुरुवात करू शकता. किंवा जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर 180 डेज चॅलेंज सुरू केलेलं आहे. मी क्वेश्चन पेपरसुद्धा टेलिग्रामवरती शेअर करत आहे. सो जर तुम्हाला काही अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा काय करावं हे सुचत नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही क्वेश्चन पेपर पाहून ॲटलिस्ट क्वेश्चन पेपर सॉल्विंग तरी करू शकता. सो तुम्हाला एक आयडिया येईल की आपला अभ्यास किती झाला आहे. जर झाला असेल तर तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल. जर तुमचा तितकासा अभ्यास झाला नसेल तर तुम्हाला कळेल की अरे हा सगळा पोर्शन आहे जो आपला पाठीमागे राहिला. सो तो कंप्लीट करण्याला तुम्हाला थोडासा कुठेतरी धीर मिळेल आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. त्याच्यासाठी छोटे छोटे स्टडी टार्गेट जे आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही सकाळी तर जोशमध्ये ठरवाल किंवा रात्री झोपताना ठरवाल की येस मी आता इथून पुढे कन्सिस्टंट राहणार आहे, मी रोज अभ्यास करणार आहे आणि तुम्ही एखाद्या दिवशी ठरवाल सुद्धा की आज मी दिवसाचे 10 तास अभ्यास करणार आहे. पण ॲक्च्युली जेव्हा अभ्यासाला बसाल त्यावेळेला तुमचा अभ्यास होणार नाही. सो अगेन इथे सुद्धा काही प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. जसं की जर तुम्ही 10 तासांसाठी टार्गेट जर ठरवलं तर तुम्ही सुरुवात केली की 1 तासानंतर कदाचित 1 तासही कंप्लीट होण्यापूर्वीच तुम्हाला हा फील यायला लागेल की मी 10 तासांचं टार्गेट ठेवलं आहे, कधी होणार आता, तर 30च मिनिट झालेत, 45च मिनिट झाले, तर 1च तास झाला, अजून मला 9 तास अभ्यास करायचा आहे. सो ते बर्डन घेऊन तुम्हाला जगावं लागेल. सो याच्यापेक्षा बेटर राहील की तुम्ही इतके लांब लांब दिवसाचे टार्गेट सेट करूच नका किंवा इतकं मोठं ओझं स्वतःच्या डोक्यावरती ठेवू नका. बेस्ट ऑप्शन 10 तासांऐवजी 2च तास प्लॅन करा की ठीक आहे मला अभ्यास नाही करावासा वाटत आहे, मला परीक्षेत अनिश्चितता असल्यामुळे मला कळत नाही काय करावं, मला पूर्ण दिवस अभ्यास नाही करायचा आहे, बट ॲटलिस्ट मी 2 तास तरी दिवसातले अभ्यास करू शकेन. आणि लक्षात ठेवा तुम्ही अभ्यासाला बसलात आणि जर तुम्ही कंटिन्युअसली 20 ते 25 मिनिट जर अभ्यास केला ना तर तुम्ही 2 तास काय त्या दिवशी तुम्ही 4 ताससुद्धा अभ्यास करू शकाल. त्यामुळे स्वतःला इतकं जास्त बर्डन देण्यापूर्वी स्वतःची थोडी दया करा. टार्गेट सेट करताना 10 तासांऐवजी किंवा जो तुम्ही प्लॅन कराल तिथे 10 तासांऐवजी 2च तासांचा प्लॅन करा आणि तोच प्लॅन प्रॉपरली फॉलो करा. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही डेफिनेटली तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राखू शकता. एक्झामची डेट येईलच, ती आज यावी ही आशा आहे. हा व्हिडिओ खरं तर मागच्या 2-3 दिवसांपूर्वीच मी घेऊन येणार होते, बट मला कुठेतरी होप्स होत्या की एक्झामची डेट डिक्लेअर केली जाईल. सो मला असं वाटलं की आवश्यकता नाही भासणार, बट अजूनही एक्झाम डेट आलेली नाही आहे. सो आय फेल्ट की आता मी करायला पाहिजे हा व्हिडिओ, कारण बरेच वॉरियर्स आहेत अर्थात जे चॅलेंजमध्ये आहेत 100 डेज चॅलेंजमध्ये, जे की वेगवेगळ्या टप्प्यांवरती मी सुरू केलेलं, तर डेफिनेटली त्या मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्यांची कन्सिस्टन्सी खूप छान पद्धतीने मेंटेन राहिली आहे. एक्झाम कधीही असो त्यांचं जे डेली शेड्यूल असतं ते फिक्स असतं, त्याच्यामुळे त्यांना डेली स्टडी टार्गेट मिळतात. सो ते त्या पद्धतीने कंप्लीट करतात. डेली व्हॉइस चॅट सेशन या माध्यमातून ते कन्सिस्टन्सी मेंटेन करतात. बट जे 180 डेजवाले स्टुडंट आहेत किंवा इतर जे स्टुडंट आहेत, मी बऱ्याचदा पाहते की एक्झाम डेट माहिती नसल्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष कमी, इतर गप्पांमध्ये पण जास्त वेळ जातो. सो कुठेतरी तुम्ही परत ट्रॅकवरती यावं याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले होते. जर तुम्हाला इतर कुठली अडचण येत असेल आत्ता सध्या अभ्यास करताना तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता. मी तुमचा तो प्रॉब्लेम ॲटलिस्ट मला जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या प्रमाणात तरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. काही सोल्युशन देता आले, काही सजेशन्स देता आले तर मी ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.